झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्यातली धरणं असुरक्षित असल्याची कबुली जलसंपदा मंत्र्यांनीच दिली। एका महिन्याच्या आत धरण सुरक्षेवर कायदा करण्याची घोषणाही सुनील तटकरे यांनी केली। राज्यातली धरणं कशी असुरक्षित आहेत याचा पर्दाफाश झी मीडियाने केला होता आणि त्यानंतर सरकार जागं झालंय। राज्यातल्या अनेक धरणांची तांत्रिक आणि बांधकामांसंदर्भातली कामं निधी नसल्यानं अनेक वर्षांपासून रखडली आहेत। खराब झालेले गेट्स, लिकेजेस तसंच मातीचे भराव खचल्यानं पाण्याचा अपव्यय होतोय। झी मीडियानं हे सगळं समोर आणल्यावर सरकारला जाग आली आहे। जायकवाडीच्या संदर्भामध्ये तशाबाईचा एक अहवाल आलाय। आम्ही मधल्या कालावधीमध्ये एक बैठक प्रधान सचिव, मी, आमच्या दुसऱ्या प्रधान सचिव आणि तिथल्या अभियंत्यांची घेतली। त्यामुळे डॅम सेफ्टी हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। धरणांची अंतर्गत आणि बाह्य सुरक्षाही ऐरणीवर आल्याचं जलसंपदा मंत्र्यांनी मान्य केलं। यासाठी तातडीनं निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय। धरणाचं असलेलं काम त्याच्याबद्दलचं आणि दुसरं इतर अर्थाने म्हणून एक तर कामांच्या संदर्भामध्ये आपण MWSIP अंतर्गत काही कामं घेतलेली आहेत, ती पूर्णत्वास कालबद्ध पद्धतीने नेणं हा एक भाग आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आपल्याला उपाययोजना करणं हा दुसरा भाग। ढगफुटीसारखे प्रकार वाढत असताना शासनानं आता धरण दुरुस्तीची तातडीनं अंमलबजावणी करणं गरजेचं आहे। नागरिकांच्या सुरक्षेसाठी ही दुरुस्ती वेळेवर होतीये की नाही याचा पाठपुरावाही झी मीडिया करणार आहे। योगेश खरेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।